काल मी असाच बसलेला असताना माझ्याकडे काही लोक आले आणि मला म्हटले की गुरुजी, मला जावळाच्या विधीचं मुहूर्त सांगा. त्यावेळी मी त्यांना मुहूर्त दिले आणि मग मुहूर्त दिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की खरंच जावळाच्या विधीविषयी आपण काही माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवावी, असा विचार करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग जावळाचा विधी नेमका कसा असतो. प्रथम केशखंडन अर्थात जावळ काढणे या विधीचा समावेश नित्य संस्कारांमध्ये होत नाही. तथापि तिसऱ्या वर्षी विहित असलेला पण उपनयनापर्यंत म्हणजेच मौंजीपर्यंत किंवा उपनयनाच्या वेळी केला जाणारा चौल हा संस्कार शास्त्रात सांगितलेला आहे. चौलामध्ये मुलाचे केस वस्त्र्याने मुळापासून काढून शिका राखली जाते, तर जावळामध्ये बालकाच्या मस्तकावरील सर्व केस कात्रीने काढण्यात येतात. चौलाची प्रथा बहुतेक ज्ञातींमधून लुप्त होत गेल्यामुळे त्याऐवजी प्रथम केशखंडनाच्या विधीचे म्हणजे जावळाचे महत्त्व वाढले आहे. हा कार्यक्रम आपल्या मित्र व आप्तेष्टांसमवेत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आजच्या काळी बारशानंतर जावळ या एकमेव विधीस महत्त्व दिले जाते. त्या दरम्यान करावयाचे अन्य संस्कार एकतर वगळले जातात किंवा ते दुर्लक्षित केले जातात. कोणताही संस्कार आपल्या आप्तांना निमंत्रित करून मोठ्या प्रमाणावर करणे हा हौसेचा भाग असल्यामुळे शास्त्रविरुद्ध ठरत नाही. हे खरे असले तरी जेव्हा संस्कारातील मुख्य विधींकडे दुर्लक्ष करून हौस-मौज व यांच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जाते, तेव्हा तो मनावर ठसणारा संस्कार न ठरता केवळ ती आयुष्यातील एक घटना ठरते. आजकाल आपण विवाहामध्ये देखील पाहतो की विवाह हा संस्कार न राहता त्याच्यामध्ये हौस आणि मौज आणि इतर गोष्टींना इतके महत्त्व आले आहे की खरोखर ती एक आपल्या आयुष्यातली घटना ठरते, परंतु तो संस्कार होत नाही. आणि तात्पर्य काय, तर जावळाप्रमाणेच इतर संस्कारांनाही तितकेच महत्त्व असल्यामुळे घरगुती स्वरूपात का होईना पण ते होणे आवश्यक असते. जावळ काढण्याचा विधी प्रचलित प्रथेनुसार अशा प्रकारे करायला पाहिजे की प्रथम गणपतीवरून पुण्याहवाचन किंवा केवळ गणेश पूजन करून घ्यावे. बालकास सुवासिनींकडून औक्षण करावे. नंतर एका पाटावर खण घालून त्यावर तांदुळांनी चौकी करून घ्यावी. केशकर्तनाच्या उपकरणांवर गंधाक्षत, फुले व हळदी कुंकू व्हावे. त्यांचं पूजन करावं. त्यानंतर बालकाच्या पित्याने किंवा मामाने त्या बालकाला आपल्या मांडीवर घेऊन पाटावर बसायचं. जावळासाठी चांदीची कात्री वापरून पहिले काही केस पित्याने काढण्याची प्रथा आहे. पाटावरील खणासहित सर्व साहित्य नाभिकास द्यावे. नंतर नाभिकाने बालकाच्या मस्तकावरील सर्व केस हळूवारपणे कात्रीने काढावेत. सर्व केस काढून झाल्यावर पित्याने त्याच्या मस्तकावर दुधाची साय लावावी. नाभिकाचा यथाशक्ती मान सन्मान करून त्याला भोजनासाठी आमंत्रण द्यावे किंवा यथाशक्ती शिदा द्यावा. पित्याने बालकास घेऊन स्नानास बसावे. बालकाच्या आत्याने व अन्य सुवासिनींनी दोघांना उष्णोदकाने स्नान घालावे. स्नानानंतर बालकास कुमकुम तिलक करून नवीन वस्त्रे व टोपी घालावी. सुवासिनींनी त्यास औक्षण करावे. नंतर बालकास मात्यापित्यांनी प्रथम देवदर्शन करून नंतर ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्यावा. हा संस्कार मुलगा व मुलगी या दोघांवरही होणे अत्यावश्यक आहे. मुलगा असेल तर सम महिन्यात व मुलगी असेल तर विषम महिन्यात हा संस्कार करतात. जावळ दाट असल्याकारणाने जर बालक अस्वस्थ राहत असेल
तर दुसऱ्या महिन्यात देखील हा विधी करता येतो. योग्य वेळी जावळ काढल्यास केसांचे व त्वचेचे रोग होत नाहीत. तसेच मस्तकास शुद्ध हवा मिळाल्यामुळे व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन नवीन येणारे केस मजबूत व पुष्ट होतात. परिणामतः बालकास हर्ष, सुख व हलकेपणा वाटून ते आनंदी बनते. मंडळी, आज आपण जावळाचा विधी कसा असतो हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता नवीन माहितीसह आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.